नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण की जून महिन्याच्या हप्त्याचे ₹1500 नेमके कधी आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे, याची तारीख आता जाहीर झालेली आहे, समोर आलेली आहे. ती तारीख या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत एकही हप्ता भेटलेला नसेल, त्यांनी नेमकं काय करायचं आहे, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि त्याआधी मला तुम्ही कमेंट करून सांगायचं की तुम्हाला मे महिन्याचे ₹1500 हे तुमच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे का? जर झाले असतील तर हो म्हणून नक्की पाठवा आणि जर झाले नसतील तर नाही म्हणून नक्की पाठवायचं आहे. आता बघूया महत्त्वाची अपडेट. तर बघा, जून महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असताना सामाजिक माध्यमांवरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जाते. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून हा महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यात 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जो आपला जून महिन्याचा हप्ता आहे हा येत्या 12 ते 15 जुलै दरम्यान या ठिकाणी जमा होणार आहे. कारण की आपण जर मे महिन्याचा जर जी-आर इथे बघितला असेल तर त्या जी-आरमध्ये स्पष्ट इथे उल्लेख केलेला आहे की आम्ही पुढच्या प्रत्येक जे हप्ते ना हा 10 तारखेच्या आत इथे देण्याचा प्रयत्न करू महिन्याच्या, असं त्यांनी त्या जी-आरमध्ये ते सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी कोणत्या महिलांना जो हप्ता आहे ना, हा या महिलांना इथे मिळणार नाही ते आपण इथे बघणार आहोत. बघा, राज्य सरकारकडून लाभार्थीच्या अर्जाची पडताळणी आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवलेली आहे. या प्रक्रियेत अपात्र आणि निकषांमध्ये न बसणारे अनेक अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया जास्त वेगाने होण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. बघा, आपण काय म्हणत होतो की जो हप्ता आहे ना, हा इतका लेट का होत आहे, प्रत्येक हप्ते लेट का होत आहेत, तर तिचं काय आहे की ती पडताळणी सध्या सुरू आहे आणि ज्या लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र ठरतील त्यांना इथे डायरेक्टली या योजनेतून बाद करण्यात येत आहे. त्यामुळे इथे हप्त्याचे जे वितरण आहे ना, ते काही ठिकाणी ते लेट होत आहे. त्यामुळे आपल्याला थोडी ती प्रतीक्षा इथे करणे अपेक्षित आहे. कारण की एकदा सगळं सुरळीत झालं म्हणजे जे नियमात बसत नाही त्या लाडक्या बहिणी ते बाद केल्या आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हे हप्ते नेमके पोहोचणार आहे. त्यामुळे याच्या योजनेवरचा भार सुद्धा कमी होणार आहे आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे हप्ते पोहोचणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आधी काही महिन्यांचे हप्ते एकत्र सुद्धा लाडकीच्या खात्यात जमा करण्यात आलेली होती. त्यामुळे यंदाही निधी वितरणात काही दिवसांचा उशीर झाल्याने महिलांनी घाबरण्याचे कारण असल्याचे प्रशासनातल्या सूत्रांकडून इथे सांगण्यात आलेले आहे. निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डी-बी-टीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीद्वारे जमा केले जाणार आहे. पण या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली नाहीये. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे हप्ते ना हे हप्ते सुरळीत तुमच्या अकाउंटवरती ते तेव्हाच जमा होणार आहे जेव्हा पडताळणी ही पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती जे पैसे आहे ना ते सुरळीत तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. आता राहिला प्रश्न, ज्या लाडक्या बहिणींना इथे फेब्रुवारीचे पासून ते मेपर्यंत हप्ते इथे भेटले असेल, त्यांनी काय करायचं आहे? तर बघा, इथे सध्या तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. कारण की सध्या जी आहे ना, ही पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि पडताळणी झाल्यानंतर जर तुम्ही इथे पात्र झालात, तर तुम्हाला फेब्रुवारी ते मेपर्यंत सर्व हप्ते तुम्हाला एकत्र इथे भेटण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन घ्यायचं काम नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.